अभिजातो तुझी कृपा सुयावी, अभिजातो तुझी कृपा सुयावी, अभिजातो तुझी कृपा सुयावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा 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 सांगावी विनंती माझी, विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. माझा वेळ झाला तुझा आज आपण या संजू भाऊची आठवण काढतोय. तसंच झालं. आई रडत होती. पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाला छाती, माझ्या बाळाचा पाय नाही. एक पोरगा देशासाठी आपल्या शरीराचा एक एक पार्ट बर्फामध्ये गुंतून गेला होता. अशी खूप मुलं आहेत महाराज. सकाळी मी त्या तुमच्या शिंदेवाडीला कीर्तन असतं माझं दरवर्षी. 11 तारखेला केशव गोसावी नावाचा पोरगा शहीद झाला. आपल्या देशासाठी 2 गोळ्या घेतल्या त्याने. छातीवर 2 गोळ्या झेलल्या. रे सिन्नर तालुका खंबाळे. दरवर्षी 11 तारखेला माझं कीर्तन असतं तिथं त्या शिंदेवाडीला. मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, कोणती आते बहीण नाही, मला एकच बहीण आहे. ती केशव गोसावीची जी आहे ती पत्नी आहे ना, यशोदा गोसावी, ती मी बहीण मानलेली आहे. ती मला राखी बांधते. मी तिची भाऊबीज करतो. दरवर्षी कीर्तन करतो. तिचं लाख रुपये खर्च आला तरी एकटा करतो. का काय आपल्यासाठी कुंकू गेलो हो महाराज तिचं. तिला नवरा गेल्यावर 6 दिवसानं मुलगी झाली. मला नवरा देशासाठी गेला, त्या यशोदेला मुलगी झाली. आज मी रात्री सकाळी तिला भेटून आलो. माझी बहीण आहे, ती नाशिकला राहते, सिन्नरची शिंदेवाडीची आहे. अरे आपल्यासाठी रे, आपल्यासाठी, आपल्यासाठी ही पोरं वंजारी समाजाची, धनगर समाजाची, मराठा समाजाची, कोणत्या समाजाची आहे माहिती नाही. आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ, असं म्हणणारा जो जवान आहे त्या जवानानं म्हटलं पाहिजे, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, शेवटचा दिसे गुण भावा, शेवटचा दिसे गुण भावा, शेवटचा दिसे गुण भावा. याजसाठी केला होता अट्टहास. सैनिकानं म्हणावं, भगवान